तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपल्याला आज सकाळपासूनच राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये पावसाने हे उघडीप दिलेले आहे। तर काही भागांमध्ये आपल्याला सूर्यदर्शन झालं, तर काही भागांमध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे। तर मित्रांनो, तसेच आज संध्याकाळी कोणकोणत्या भागांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर अंदाज जाणून घेणार आहोत। तसेच आपल्याला पावसाचा जोर हा कधीपासून कमी होईल ते देखील आपण या व्हिडिओमधून सविस्तर जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला विनंती मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राइब करत नाहीत, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करून घ्या। तसेच मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहतायत ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। तर मित्रांनो, आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, आज आपल्याला मराठवाड्यामधील छत्रपती संभाजीनगर आणि जालना या परिसरामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे। पावसाने सकाळपासून उघडीप दिलेला आहे, तरी देखील आपल्याला आज दुपारनंतर तसेच आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला सायंकाळी 5च्या नंतर पाहायला मिळत आहे। तसेच मराठवाड्यातील आपल्याला सर्वच भागामध्ये सेम परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे। तसेच विदर्भात जर पाहिलं तर विदर्भात देखील आपल्याला मध्यम ते जोरदार अशा पावसाची शक्यता ही आपल्याला पाहायला मिळत आहे। यामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, अकोला, अमरावती या भागामध्ये आपल्याला जोरदार अशा पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे। अकोला, खामगाव, अकोट या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार असा पाऊस पाहायला मिळत आहे। तर उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर उत्तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला पावसाचा जोर हा भयंकर मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळत आहे। आज सायंकाळी आपल्याला जसं की आपण स्क्रीनवरती बघू शकताय, आपल्याला या भागामध्ये रेड अलर्ट पाहायला मिळत आहे। नंदुरबारच्या आसपासच्या परिसरामध्ये देखील आपल्याला ढगफुटी सदृश पावसाचा इशारा आपल्याला पाहायला मिळत आहे। तसेच धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिक, त्रिंबक, इगतपुरी, वाडा या भागामध्ये आपल्याला अशा मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे। रेड अलर्ट या जो भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। पालघर, कल्याण, डोंबिवलीमध्ये देखील आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे। तसेच कोकणपट्टीमध्ये पावसाची संततधार आपल्याला पाहायला मिळत आहे। तर पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील आपल्याला पावसाचा जोर हा बऱ्यापैकी कमी झालेला पाहायला मिळत आहे। तसेच मित्रांनो, उद्यापासून आपल्याला हा पावसाचा जोर आणखी कमी होताना पाहायला मिळत आहे। तर मित्रांनो, ही होती हवामानाबद्दल छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।